महत्वाचा आणि सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे, की जर तुम्ही नोकरी करताय, जर तुम्ही घर सांभाळताय किंवा तुम्हाला मुलं आहेत आणि तुम्हाला एम-पी-एस-सीचा अभ्यास करायचा आहे, तर तुमच्या घरच्यांना तुम्ही विश्वासात घ्या. तुमचे सासू-सासरे, आई-वडील किंवा तुमचे पती-पत्नी जे कोणी आहेत, त्यांना या गोष्टीची कल्पना द्या, की तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी इतका-इतका वेळ अपेक्षित आहे. जेणेकरून तुम्हाला घरामध्ये किंवा इतर कामांमध्ये त्यांची मदत मिळेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की वेळेचं नियोजन करा. म्हणजे तुमचा जर सकाळी अभ्यास होतो किंवा रात्री जागून अभ्यास होतो, ते पहा. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी कमीत कमी 4 तास अभ्यास करायचे. म्हणजे 2-2 तासाचे 2 सेशन करायचे आणि संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर पुन्हा 2 तास. असे कमीत कमी 6 तास किंवा 5 ते 6 तास तरी रोज या परीक्षेला देणं गरजेचं आहे किंवा कोणत्याही परीक्षेसाठी देणं गरजेचं आहे. अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे सुट्ट्या. शनिवार, रविवार किंवा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी मिळते तुमच्या ऑफिसमधून, त्या दिवशी तुम्ही पूर्ण वेळ अभ्यासाला दिला पाहिजे किंवा थोडासा रिलॅक्स होण्यासाठी तो वेळ घालवला पाहिजे. सण समारंभ वगैरे इत्यादीमध्ये वेळ न घालवता